बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून मध्यरात्री दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जालना जिल्ह्यात पकडण्यात जालना पोलिसांना यश आले आहे। काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या 5 लोकांना जालना पोलिसांकडून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। यापैकी झटापटीत 2 अट्टल दरोडेखोर जालना पोलिसांच्या हाती लागले आहेत। पकडण्यात आलेले दोन्ही दरोडेखोर अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर संभाजीनगर, जालना, बीड, अहमदनगर, बुलढाणा या ठिकाणी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे। जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे 5ही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या बेताने आपल्या 4 चाकी वाहनामध्ये दबा धरून बसले होते। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी या 5ही दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला। दरम्यान झालेल्या झटापटीत 5 दरोडेखोरांपैकी 2 दरोडेखोरांना पकडण्यात मौजपुरी पोलिसांना यश आले आहे। पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांपैकी एक दयालसिंग गुरजार सिंग टाक तर दुसरा दरोडेखोर नरसिंग अथरसिंग बावरी असल्याची माहिती समोर आली आहे। जालना पोलिसांकडून या दोन्ही दरोडेखोरांकडून त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जातोय। 5ही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागल्यास राज्यभरात त्यांनी केलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकते। त्यामुळे आता पोलीस तपासात या दोन्ही दरोडेखोरांकडून काय माहिती मिळते त्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलंय।